नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवतो कारल्याची भाजी। कारला लहान पोरांका शत्रू तर मोठ्या माणसांका मजबुरी असा। आपल्या सगळ्यांकाच माहिती आहे कारला खाणं किती गुणकारी आणि फायदेशीर आहे, पण बऱ्याच वेळा काय होता की कारल्याची भाजी कडू लागता म्हणून आपण कारल्याची भाजी आणत पण नाही आणि करत पण नाही। ह्या भाजीचं वैशिष्ट्यच आहे की ही भाजी कडू असता, पण मी जी पद्धत आज तुमका दाखवणार आहे त्या पद्धतीतली तुम्ही भाजी केलास तर ती भाजी तुम्ही परत परत बनवून खाशाल, कारण ह्या पद्धतीतली भाजी तुमका जास्त कडू लागणार नाही, ती भाजी एकदम चविष्ट बनणार। चला तर आज आपण मस्तपैकी चमचमीत अशी भाजी बनवूया। तर पहिली मी कारले घेतले धुवून आणि नंतर त्याच्यावरचं थोडे थोडे साल काढले। तर सगळ्या कारल्यांचे आपण पहिले दोन दोन तुकडे करून घेऊया, नंतर त्याच्यातले आपल्याला बिया काढून घ्यायच्यात, कारण ह्या बियांमध्ये जास्त कडवटपणा असता। तर आपण पहिले सगळ्याचे बिया काढून घेऊया, साफ करूया कारली व्यवस्थितपणे, जेणेकरून त्याच्यात जास्त कडवटपणा राहणार नाही। मी हे साधारण अर्धा किलो कारले घेतले, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कारले घ्यावा आणि सगळी अशा रीतीने साफ करून घ्यावा। तर आता ही कारली आपली साफ करून झाली आहेत, तर ही आता कारली आपल्याला बारीक कापून घ्यायची आहेत। तर मी इकडे विळी घेतले, खवणो म्हणतात आमच्यामध्ये, विळी म्हणतात, काही काही जण आडाळू पण म्हणतात, त्याच्यावर मी कापून घेते। एकदम अशी बारीक कापून घ्यायची आहेत। तर आता ही आपली सगळी कारली कापून झाली आहेत, तर आपल्याला ती कारली घेऊन त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळूचा आणि लिंबू पिळून झाल्यावरती जरा मळूची आहेत व्यवस्थितरित्या, आणि नंतर ती लिंबू पिळल्यानंतर आपण त्याच्यातून थोडं मीठ घालून ती परत मळून घ्यायचं आणि मीठ टाकून झाल्यावरती तशीच 10-15 मिनिटांसाठी अशीच ठेवची झाकून, आणि नंतर मग 10-15 मिनिट झाली की ती मस्तपैकी पिळून ती पॅनवर टाकूची आहेत, आणि त्या पिळलेलं पाणी असतं तर तुम्ही पिऊ पण शकतास। पूर्वीची लोक आता पाणी हेल्थसाठी प्यायची, तर असो ही भाजी आपण ह्याच्यावर पॅनवर टाकली आहे, तर आपण ती व्यवस्थितरित्या ढवळून घ्यायची आणि फ्राय करून घ्यायची तेलामध्ये। आणि ही आता आपली भाजी इकडे तयार झाली आहे, फ्राय करून झाली आहे, ती आळली आहे थोडीशी आणि व्यवस्थितरित्या त्याचा कलर पण निघला। आता आपण इकडे कढई घेतली आहे, त्याच्यातून आपण थोडासा तेल टाकला। आता आपल्या त्याच्यातून कांदो आणि मिरच्या, 2 मिरच्या टाकूच्या। कांदो जरा जास्त घ्यायचा। ह्या भाजीतून आपल्याला कांदो आणि खोबरा जास्त प्रमाणात वापरूचा, जेणेकरून ती भाजी कडू होणार नाही। तर आपण ही तेलामध्ये व्यवस्थितरित्या लाल कांदो होईपर्यंत फ्राय करून घेऊया, आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये जी कारली आता आपण भाजली हो, जवळपास आपण ती 10-15 मिनिटं भाजलो, ती आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकूची आहेत, आणि ती त्याच्यातून थोडीशी साखर टाकून आणि थोडासा मीठ टाकून ती ढवळून घ्यायची, आणि नंतर आपल्याला झाकण त्याच्यावर ठेवून थोडासा पाणी टाकून वाफवून घ्यायची 5 मिनिटांसाठी, आणि 5 मिनिटांनंतर ती वाफवली गेली की नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला खोबरा टाकूचा, खोबरा जरा जास्त प्रमाणात टाकूचा, आणि थोडासा लिंबू थोडासा पिळून ती भाजी व्यवस्थितरित्या परतून घ्यायची। तर आपली आता ही भाजी रेडी झाली आहे। तर मग तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये मला सांगा। कारल्याची भाजी कडू असा, पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलास तर ती भारी लागता। जर ह्यो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा, खास त्या माणसांका ज्यांका कारला बघून घाम सुटता, आणि नका सबस्क्राईब करूक विसरू नकास। धन्यवाद मंडळींनो।